जय शिवराय मित्रांनो. मोहिमेचा आजचा दुसरा दिवस. पावसाने आज चांगलाच जोर धरला होता. अशा पावसात कुंडलिका नदीच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगर रांगेत असलेल्या अवचित गडाच्या भटकंतीला आमची सुरुवात झाली. आणि आमच्या सोबतीला होते आज हे पाळीव प्राणी. एक नव्हे तर तब्बल 6 आणि यातला एकही अर्ध्या वाटेवरून परत गेला नाही. त्याचं जरा नवल वाटलं. गडावर जाण्यासाठी प्रामुख्याने 3 वाटा. आम्ही त्यातील मेढेमार्गे अवचेत गडाची जंगलातून जाणारी वाट पकडली. अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर आम्ही महादरवाजापर्यंत पोहोचलो. इथं दरवाजाच्या उजव्या अंगाला पंखा असलेला शरभ आम्ही पहिल्यांदाच बघितला. पुढे महादेवाचं मंदिर, पाण्याची टाकी, बुरुज आणि पलीकडच्या गावातून येताना असलेला लाकडी पूल बघून गड उतरवण्यास निघालो. गडाच्या माथ्यावरून सुधागड, सरसगड, गणगड, रायगड आणि सवासणीचा घाट हा परिसर निहाळता येतो. किल्ल्यावर येताना कोरडे ओले असलेले झरे, उतरताना अगदी पायवाटे धो-धो कोसळणाऱ्या पावसाने दुथडी भरून ओसंडून वाहत होती. लागलेला ओढा त्याचा रुद्र अवतार पाहून निसर्ग जितका सुंदर त्याच कैक पटीने क्रूर आणि कठोर कसा असतो याची प्रचिती आली. किल्ला उतार होऊन आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला, किल्ले बिरवाडीकडे. तर मित्रांनो, तुम्हाला हा किल्ला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात किल्ले बिरवाडी.